राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने आज जिल्हा परिषदेत काम बंद आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कर्मचारी संपावर बसले होते। पाहूयात। टीबी सुपरवायझर तर मागच्या वर्षी 2024 ला जी आर निघाला मार्च महिन्यामध्ये, जवळपास आता 18 महिने पूर्ण होतील। मला या ठिकाणी हे बोलायचं आहे की आमचं आंदोलन काल परवा चालू झालं आणि लगेच डिपार्टमेंट तर्फे पत्र पडत आहेत, जय नोया नाही तर काढून टाकण्याची। परंतु 18 महिने झाले, 18 महिन्यामध्ये ऑर्डर यांनी का काढली नाही हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे। तुम्हाला 18 महिने मिळाले, ऑर्डर काढू शकले नाही, परंतु 2-4 दिवसामध्ये तुम्ही ते काढून टाकण्याचं म्हणजे गोष्ट करताय, हे अतिशय म्हणजे वाईट बाब आहे। या ठिकाणी प्रशासन म्हणजे प्रेशर आणण्याचा कर्मचाऱ्यांवर प्रयत्न करत आहेत आणि हा कोणीही कर्मचारी महाराष्ट्रातला हा प्रेशर अजिबात सहन करणार नाही। मी राजकुमार दुर्गे। स्ट्राइक सुरू झालेला आहे, इथे नेमक्या मागण्या काय? जे NHM चे कंत्राटी कर्मचारी आहेत, जे अनेक 15, 16, 17, 18 वर्षापासून कार्यरत आहेत, त्या सर्वांचा जो मागच्या वर्षी मार्च मध्ये एक GR निघाला होता, त्याच्यामध्ये 10 वर्षाच्या वरची ज्यांची सर्व्हिस झालेली होती त्या सर्वांना परमनंट करणार होते। तर त्यामध्ये फक्त 2 केडरचे काही परमनंटचे ऑर्डर्स निघालेले आहेत, पण बाकी जे मेजर टेक्निकल आणि बाकीचे जे केडर आहेत त्यांच्या ऑर्डर्स बाकी आहेत। तर त्या सर्वांचं म्हणणं आहे की आमचं सरसकट समावेशन करा ज्यांच्या 10 वर्षाची सर्व्हिस झालेल्या आहेत, त्यासाठी हे धरणे आंदोलन करत आहेत। सरकार याच्याबद्दल सकारात्मक आहे, त्यांच्या लेवलवर वेगवेगळ्या बैठका होत आहेत आणि जे वॅकन्सीज आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहेत त्यांच्याकडून पण वॅकन्सी पोझिशन त्यांनी घेतलेली आहे आणि त्या वॅकन्सी आजच्या डेटला जशा आहेत तशाच ठेवायला त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि नक्की सरकार सकारात्मक करेल आणि लवकरात लवकर या लोकांच्या परमनंटच्या ऑर्डर निघतील यासाठी प्रयत्न करेल। हा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर, प्रत्येक तालुका स्तरावरचे कर्मचारी कार्यरत आहेत, ते सर्वजण संपात आहेत आणि त्यांचं त्याच्यामध्ये आम्ही जी पर्यायी व्यवस्था आहे ती करायला सांगितलेली आहे। परंतु हा संप जर जास्त दिवस चालला तर नक्कीच त्याचा आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होऊ शकतो। तुमच्या प्रमुख मागण्या आणि अडचणी काय? सर, 19 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रात आम्ही स्ट्राईकवर आहोत। आम्ही टोटल NHM कर्मचारी स्ट्राईकवर आहोत। आम्ही जवळपास 20 ते 25 वर्षापासून कंत्राटी म्हणून काम करतो। शासनाने मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं होतं त्यावेळी एक GR काढला होता 14 मार्च 2024 रोजी। तर सगळ्यांचं समायोजन होईल असं त्या GR मध्ये मेन्शन होतं, परंतु 16 महिने उलटून गेले तरी सुद्धा अजून त्यांच्या काही हालचाली नाही। फक्त लिस्टवर याद्यांवर याद्या मागवतात, सिनियरिटी लिस्ट वगैरे मागवतात, परंतु काही प्रोसिजर झालेले नाहीत। परंतु यामध्ये फक्त 2 केडर म्हणजे क्लास 3 आणि क्लास 4च्या 2 केडरांचं समायोजन झालेलं आहे। बाकी सगळे लोक त्यापासून वंचित आहेत, त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मानधन। वेतन हा प्रकार नसतो, आम्हाला मानधन असतं। म्हणजे जेवढं आम्ही काम करतो, म्हणजे क्लास 1 असो क्लास 2 असो त्या लेवलमध्ये पण आम्ही कामं करतो, परंतु पेमेंट हे अगदीच नगण्य असतं। म्हणजे ती सांगण्याची पण इच्छा नाही होत की आपण एक डॉक्टर आहोत आणि आपल्याला एवढं पेमेंट आहे। सरकारला काय इशारा आहे? सरकारला एवढाच इशारा आहे की लवकरात लवकर हे कामे करावीत आणि आमचं समायोजन करून घ्यावं। सगळ्यात मोठी मागणी हीच आहे। एकच नारा, एकच नारा। धन्यवाद। डॉक्टर सविता तांबे, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद।